एट्टापल्ली पंचायत समितीला आता प्रभारी अधिकाऱ्याचा आधार. 180 किलोमीटर दूरच्या अधिकाऱ्यावर 3 पंचायत समितीचा भार. एट्टापल्ली महाराष्ट्र विकास सेवा गट अ मधील एट्टापल्ली पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आदिनाथ आंधळे हे 31 जुलै 2026 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर एट्टापल्ली पंचायत समितीचा गट विकास अधिकारी पदाचा अतिरिक्त प्रभार देसाईगंज अर्थात वडसा पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी निलेश ठाकरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. विशेष म्हणजे ठाकरे यांच्याकडे यापूर्वीच देसाईगंज आणि अहेरी पंचायत समितीची जबाबदारी असल्याने आता एट्टापल्लीसह एकाच अधिकाऱ्यावर 3 पंचायत समितीचा कारभार येणार आहे. एट्टापल्ली हा गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम आणि आदिवासी बहुल तालुका असून एट्टापल्ली पासून देसाईगंजचे अंतर जवळपास 180 किलोमीटर आहे. अशा परिस्थितीत दूरवरून 3 पंचायत समितीचा कारभार सांभाळताना एट्टापल्लीच्या विकास कामांवर आणि ग्रामपंचायतीच्या प्रशासनावर प्रभारी देखरेख कशी होणार असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. मनरेगा, प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशन, ग्रामीण रस्ते, पाणी पुरवठा आणि विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसह ग्रामपंचायतीच्या कामांवर गट विकास अधिकाऱ्यांची महत्त्वाची जबाबदारी असते. त्यामुळे एट्टापल्ली सारख्या दुर्गम तालुक्या पूर्णवेळ गट विकास अधिकारी देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान जवळचे अधिकारी उपलब्ध असतानाही 180 किलोमीटर दूर असलेल्या अधिकाऱ्याचीच अतिरिक्त प्रभारासाठी निवड का करण्यात आली असा सवाल भारत कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव कॉम्रेड सचिन मोतकुरवार यांनी उपस्थित केला आहे. या निर्णयामागे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा नेमका काय आग्रह आहे याचे स्पष्टीकरण प्रशासनाने द्यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे. एट्टापल्लीला तातडीने पूर्णवेळ गट विकास अधिकारी नियुक्त न केल्यास जनतेला सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कॉम्रेड सचिन मोतकुरवार यांनी दिला आहे.